प्रेमे मोहिला साधने. भगवत नामचिंतन म्हणजे काला. नाही तर आपल्याला वाटतं दही घेतलं भगवंताने, लोणी घेतलं गोपाळांना, वाटलं याला काला म्हणलेलं आहे. हे काल्याचं रूपक आहे. ज्या गोष्टी अमूर्त स्वरूपामध्ये असतात त्या मूर्त स्वरूपामध्ये व्यक्त करता येत नाही, त्यावेळेला त्याला आपल्या शास्त्रामध्ये रूपकात्मक दृष्टीनं व्यक्त केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कोणतीही पूजा करायची असली तर त्यावेळेला शास्त्रामध्ये असं आधार आहे की सुपारी ठेवायची आणि त्यालाच काय मानायचं, गणपती. फल, पत्र, पुष्प, तोय, धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल जे काही व्हायचं आहे ते सगळं त्या गणपती बाप्पा म्हणून सुपारीलाच व्हायचं. रूपकात्मक दृष्टीनं अशा अमूर्त स्वरूपामधल्या गोष्टी मूर्त स्वरूपामध्ये, तसा काला अमूर्त आहे. काला काही असं येण्याजोगा एकमेका देवमुखी असं म्हणलेलं आहे, पण नामचिंतन म्हणजे काला असा एकमेकाच्या मुखामध्ये देता येतो. याचा अर्थ ऐशे जागवेतो मना सरिसे जनासही. भगवत नामचिंतन आपण केल्यानंतर निदान लोकाला श्रवण तरी झालं, त्याला म्हणायचं आहे एकमेका देऊ मुखी.